हॅलो फ्रेंड्स, आज बाईट्स विथ प्रणवमध्ये आपण अगदी इन्स्टंट असा नाश्ता बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे थोडीशी भिजवलेली अशी उडदाची डाळ घेतलेली आहे। साधारणतः 2 तास ही डाळ आपण भिजत ठेवली होती। आता मिक्सरच्या भांड्यात ही डाळ टाकले, साधारणतः 2 मिरच्या, 1 लसणीची पाकळी टाकलेली आहे, 2 आल्याचे तुकडे आणि थोडी कोथिंबीर टाकली आहे। चवीप्रमाणे मीठ आपण यामध्ये टाकले आणि 1 चमचाभर इतकं जिरं टाकायचं यामध्ये। हे सगळं आता मिक्सर मधून वाटून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे सगळं आपण मिक्सर मधून मस्त असं वाटून घेतलंय, ह्याची एक छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे। आता एका भांड्यात हे सगळं काढून घेऊयात। आता इथे आपण 1 ब्रेडचा स्लाइस घेतलेला आहे, त्याचे आपण 2 भाग करून घेतलेत। इथे आपण ब्राउन ब्रेडचा वापर केलाय। घरी एखादा ब्रेडचा स्लाइस उरला असेल तर तुम्ही असा सुद्धा नाश्ता बनवू शकता। त्यानंतर ही थोडीशी चटणी उरली होती घरी, खोबऱ्याची चटणी आपण नेहमी बनवतो ती चटणी आहे ही। ब्रेडच्या एका बाजूला ही लावून घेऊयात। यावरती थोड्याशा चीजच्या स्लाइस ठेवूयात। त्यानंतर आपण थोडीशी पुदिन्याची पानं टाकूयात आणि चिली फ्लेक्स टाकायचे त्याच्यावरती। आता ब्रेड अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेऊयात। ब्रेड फोल्ड केल्यानंतर तो थोडासा प्रेस करून घ्यायचा, म्हणजे उघडला जात नाही। इथे आता ही जी पेस्ट बनवली त्याच्यामध्ये अगदी चमचाभर इतकं पाणी टाकून थोडीशी पातळ करून घेऊयात। ती खूप पातळ पण करायची नाहीये, ब्रेडला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे बॅटर। इथे आपण तेल सुद्धा गरम करून घेतलंय। आता हे जे ब्रेड आहेत ते आपल्याला या बॅटर मध्ये डिप करायचे। दोन्ही बाजूने बॅटर व्यवस्थित ब्रेडला लावून घ्यायचंय। आणि आता हे तेलामध्ये सोडून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। मस्त असे मीडियम लो फ्लेम वरती आपण हे दोन्ही बाजूने छान असे फ्राय करून घेणार आहोत। घरी जेव्हा एखादाच ब्रेड उरलेला असतो आणि आपल्याला काहीतरी पोटभर सुद्धा खायचं असतं, त्यावेळी तुम्ही हे वाले ब्रेड पकोडे बनवू शकता। ह्याने अगदी भरपूर असं पोट भरेल तुमचं। मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा तुम्ही हे वाले ब्रेड पकोडे देऊ शकता। इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने अगदी मस्त असे फ्राय करून आपण हे ब्रेड पकोडे घेतलेले आहेत। सर्विंग प्लेट मध्ये आता हे ब्रेड पकोडे आपण काढून घेऊयात। आणि हे ब्रेड पकोडे नेहमी तळल्या जेव्हा आपण काढतो तेव्हा टिश्यू पेपर वरती काढून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये तेल अजिबात उरत नाही। शेजवान चटणी, सॉस किंवा चहा सोबत तुम्ही हा ब्रेड पकोड्याचा नाश्ता एन्जॉय करू शकता, किंवा नुसता ब्रेड पकोडा आणि त्याच्यासोबत हिरवी मिरची, अगदी अप्रतिम लागतं खायला। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।